पानं अशी करपायला लागलीत ना. हे बघ व्यवस्थित काढायचं बघ. मुलं कशी राहिली ती बघ. हा टोमॅटोचे आहेत का हो? टोमॅटोची रोप आहेत काय? यांना शेरूकडे बघ ना, त्याला असं वाटतं काय आणि काय बाबा. इलेक्ट्रिक वस्तू मिळत नाही. हा इलेक्ट्रिक वस्तू तर काय पटापट होतं ना. बघा पाऊस कसा भरून आलाय. आज सकाळी सकाळी कुणालच्या गावाने फावडा घेतलाय. ते आपलं एक झाड आहे ना लावलेलं, निघालं, त्याची वाढ होत नाहीये. त्याच्यामुळे मला वाटतं जागा ती बरोबर नसेल ना, म्हणून काढलं कुणालच्या गावाने. इथे टाकूया. ह्या चिबूडच्या वेली आहेत ना तिथं. इथे बघा ही चहाची पात आहे ना, तिथे आपण बघा झाड लावलेलं सीताफळाचं. त्याची काही वाढ आता होत नाही, म्हणजे जवळजवळ महिना होऊन गेला. तर त्याच्यामुळे कुणाला जेव्हा काढूया. तिकडे दगड बिगड असेल तर काय माहीत नाही आजूबाजूला, म्हणून काढून आता इथे लावते. जगेल ते. आता पावसामध्ये सुकलेल्या फांदीला पण हिरवं फुटतं, बघितलंस ना. कुठे? इथे ती तिकडची इकडचीच हे करायची आणि टाकायची. लांब जायचं नाही काढायला माती बिती. कुठे टाकूया झाड? हा इथं. हा इथं आंबा आहे ना. 10 फूट झालं. इथं डिस्टन्स आहे म्हणून समोर घेत नाही. इथे घेऊ. पाराई आणू नको. पारायची गरज. लाईनीत घे. का लाईनीमध्ये तर पटकन कर. पाऊस आता येईल. पाऊस बघा भरलाय किती. तो कधी पण येईल पाऊस. झाडं आपली सगळी कटिंग केली होती ना. काय काय खोदायला लागतं ना मला. हा दे, मी खोदू काय? आणि आता ना पाणी तुंबणार नाही ना, असं करूया. वरती जरा असं हे करायचं माती. काढलंय बाहेर. कसं उचल वर पकड आणि खाली आहे ना त्याचा पुरा हे आलाय बुद्धा. तर हे घेते मी. टोपला घेते. टोपला घेते. टोपल्यात ठेवते आणि आणते. नाही तर ते बघते आपला लोखंडचा घमेला आहे ना. हा तोच घेते. हा बघा हे आपलं सीताफळाचं झाड. पानं अशी करपायला लागलीत ना. हे काढलं आता मुळासकट. मुळं तर चांगली आहेत त्याला. अरे होतं कधी कधी. एखादी जागा सुट होत नाही ना. तो तिकडे ते मूळ दिसते कसला रे खाली. तो काय म्हणतात त्याला? रिपोर्टिंग. रिपॉटिंग. एक मिनिट. रिपोर्टिंग. आता कुठलंही झाड, आता कुंडी बिंडीचं झाड तुम्हाला काढून लावायचं असेल ना, व्यवस्थित काढायचं. बघ मुलं कशी राहिली ती बघ. दिसतात. व्यवस्थित काढायचं, लावायचं. राहतात ते, काय होत नाही त्याला. चांगलं झाड होतं लावलं तेव्हा. आता ही पानं वगैरे करपायला लागली तरी आपलं रोज निरीक्षण असतं पण बरं आहे ना. ते आपलं ह्याचं ऑल स्पाइसचं चांगलं आहे ना झाड. ते चांगलं आहे. तिकडे बघ त्या साईडला कसं तरी कंद दिसतोय बघ खड्ड्यामध्ये. तो मूल होता, तोडला तो. हा चला आता इथे खत बीत नाही टाकायचं ना. ते आधी नको खत करायला, नंतर डायरेक्ट आधी लावू. नंतरच त्याला सगळं बघू. कधी कधी एखादी जमीन सूट होत नाही ना. जमीन माती बिती पाणी बिणी असतं ना. काय 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 झाडांना पाणी, काय झाडांना पाणी कमी लागतं. आपण काय लावतोय झाड, आपल्याला जास्त अभ्यास नाही सध्याचा. बरं झालं लक्ष गेलं ते. नाही तर एवढं झाड खराब झालं असतं. खराब व्हायच्याच कटावर होतं ते. हा ना. 8-10 दिवसात माहिती पडेल. होईल ना. असं ना साईडने असं उंच कर डोंगरासारखं. त्याला काय म्हणतात मला आता आठवत नाही बघ. काय आपण ते संत्र्या झाडाला कसं केलंय तसं. हे पाणी लागतं कुठल्या झाडाला काय आपलं. मला वाटतं त्याला कमी लागत असेल पाणी. मुंबईला पण होतं हे झाड. कमी पाण्यात चांगल्या प्रकार होतं. सीताफळाची झाड. माती बिती आपली सूट होते. लाल माती पाणी कमी लागत असेल. दे मी खणू काय माती. साईडने असं उंच होतं म्हणजे पाणी तर नको राहिलं. आणि हे बघा हे जंगली बघा दोघं जण आलेत खेळून. चिखल्यात लोळलेत जराशे दिसतात खराब झालेले, घाण झालेले. माती इथे जाऊ दे. ही आपली चायची पात बघा कशी छान झाली. आता इकडची कटिंग करून घेऊया चहासाठी. ऐकलं का भरपूर मोठी झाली ही बघ. जंगल झाले शेतासारखं झालेलं आहे. इकडची आता कमी झालेली, तिकडची पण कमी आहे. ऐकलं का. आता इकडचीच कटिंग करून घेऊया. ए चला रे दोघं जण बघ कसे. रान पण वाढले, आता साफ करायला पाहिजे इकडचं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये.
आजचं तुम्हाला शेड्यूल सांगते. आज सगळं ठरलेलं आहे आमचं. आज बाजार दिवस आहे ना, त्याच्यामुळे बाजारात जायचं आहे. घरातलं सगळं पटापट करायचं आहे आणि निघायचं आहे थोड्या वेळाने. म्हणजे अजून वेळ आहे, आरामात जाणार आहे. सगळं जेवण वगैरे करून घेणार आणि मग निघणार आहे. तर कुणालच्या आपण जाते बघा, त्यांचं चालू आहे गार्डनचं काम. मी आता पटापट किचनमधलं काम करायला सुरुवात करणार आहे. आणि हे बघा हे जंगली आपले. हां आता अजून कुठे जायचं आहे कोई कोई करत, त्यांना अजून खेळायला जायचं. ते बघा गेले गेले. लवकर या रे. असं सगळं आहे प्लॅनिंग. वातावरणाचं खूप सुंदर आहे, वातावरण छान झालेलं आहे. चला पटापट घरातल्या कामाला सुरुवात करूया आपण. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघा मी केळफूल दाखवलं होतं आणि बऱ्याचशा आपल्या ताईंच्या कमेंट्स आलेल्या आहेत की केळफूल ना म्हणजे जी भाजी वगैरे छान होते, त्याचे वड्या बनतात, परत कटलेट्स वगैरे असे बनतात. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये ह्या केळफुलाचा वापर होतो. आणि मला ही गोष्ट माहिती नव्हती. केळफूल काय असतं हेच मला माहीत नव्हतं. गावी आल्यानंतर ह्या सर्व गोष्टी मी बघितलेल्या आहेत. नाहीतर केळफूल कसं असतं, कशी साफ करायचं, कशी भाजी करायची कधी खाल्लेलीच नव्हती. तर हे गावी आल्यानंतर सगळा हा अनुभव घेतलेला आहे. तर आदल्या दिवशी बघा सोलून ठेवलं केळफुलं, म्हणजे साफ करून ठेवलं केळफूल होतं ना, ते इथे मी उकडून घेतलं. आपल्या बागेत जितकी पण केळफुलं येतात ना झाडांना, ते सगळी कडू असतात. आता इतकी वर्ष झाले मी म्हणजे भाजी करून खाते, त्याच्यामुळे मला माहीत आहे. त्याच्यामुळे उकडून घ्यावंच लागतं. हळद टाकलेली आहे, पाणी टाकलं आणि गॅसवरती चांगलं असं उकडून घेतलं. एक 5 मिनटं उकडायचं आणि व्यवस्थित असं पिळून घ्यायचं. मग तो कडवटपणा जो असतो ना तो कमी होऊन जातो. आणि साधी सिंपलच भाजी करणार आहे. कुणालच्या बाबांना ही भाजी आवडत नाही फारशी, त्याच्यामुळे जास्त असं काय करत बसत नाही मी. म्हणजे एकटीच बघा मी खाते ना, त्याच्यामुळे फारसं असं काही टाकायचं किंवा वेगळं असं नाही मला म्हणजे जमत मग करायला. त्याच्यामुळे पटकन असं होईल असंच मी बघते. तर कांदा लसूण परत टॅमॅटो वगैरे टाकून इथे फोडणी करून घेते. मीठ मसाले जे काय आहेत ना आपल्याला टाकायचे. आणि मग थोडंसं वाटप पण टाकलेलं आहे मी आज. आणि केळफूल जे होतं उकडलेलं ते चांगलंसं पिळून वगैरे घेतलं, ते इथे टाकले. थोडीशी पाहिजे हवी वरून कोथिंबीर टाकायची. सुकी भाजी मला आवडते, त्याच्यामुळे सुकीच बघा ही भाजी केलेली आहे. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे जे वेगवेगळे पदार्थ सांगितले तसे नक्की मी ट्राय करून बघणार आहे. अगोदर मी करून बघीन आणि जर का चांगलं वाटलं तर नक्की तुम्हाला मी दाखवीन रेसिपी. तर इथे बघा भाजी माझी करून झाली होती. आणि घरातलं इतर जे बघा छोटं मोठं काम असतं ना, ते सगळं इथे करायला घेतलं मागच्या साईडला किंवा घरामध्ये. म्हणजे कुठे जायचं म्हटलं, म्हणजे बाजारात असू दे का अजून काही दुसरे कुठे जायचं म्हटलं का घरातलं बघा काम करून गेलं का बरं पडतं. नाहीतर आल्यानंतर मग पुन्हा आपल्यालाच त्रास होतो. त्रास म्हणजे कसं, आपण बाहेर गेला बघा थकून येतो, त्याच्यामुळे मग घरी आलं की पुन्हा ते करायचं. त्याच्यामुळे जितकं शक्य होईल ना तितकं काम आहे ना घरातलं मी करून जाते. जर का राहिलं थोडंफार तर म्हटलं आल्यानंतर करता येतं, पण जास्त असं कामाचं ओझं मी ठेवत नाही घरी आल्यानंतर. तर इथे बरीचशी कामं माझी बघा करून झाली होती. चटई समोर बघा तुम्हाला दिसते ना, ती सकाळी सकाळी मी धुवून काढली होती. म्हणजे आता माझं चालू आहे थोडं थोडं अंथरुणं धुवून काढायची. आता चटई वगैरे मला नवीन घ्यायची. ही चटई ना खूप जुनी आहे, पण गावी अशी इथे चांगल्या प्रकारची चटई नाही मिळत, त्याच्यामुळे मी थांबले. मागे मी डीमार्टला गेली होती ना, त्यावेळेस बघितली होती, पण खूप अशी प्राईस बघितली आणि साईजनी पण बरीचशी अशी मोठी होती, त्याच्यामुळे नाही घेतली मी. तर ह्याच साईजमध्ये मला घ्यायच्या. तर बाजारात जायला निघालो आहे आम्ही. कुणालच्या बाबा ते बघा जरा गाडी ना असेच पुसतायत जरा वरचेवर. भाग्याशिरू बाहेर बसलेले आहेत. चला निघूया, पटकन जाऊन येऊया. 1-1.5 तास जाईल, कारण 2-3 ठिकाणी पण जायचं. आणि एक पार्सल आपलं येणार आहे पोस्टामध्ये, तर ते पोस्टातून ते पण घ्यायचं आहे. काय आहे ते तुम्हाला मी दाखवीनच. आणि हे सर्व पार्सलचं जे आहे ना, जे तुम्ही सांगितलं आहे ना, म्हणून हे पार्सल मी ऑर्डर केलेलं आहे. काय आहे, कोणती वस्तू आहे ते आणल्यावर तुम्हाला मी दाखवते. तर आता निघूया आपण. तर पार्सलबद्दल थोडंसं तुम्हाला मी आता सांगते डिटेलमध्ये. मागे जेव्हा गवत वगैरे काढायचं बघा तुम्हाला दाखवलं होतं, रान वगैरे आता भरपूर वाढलं. त्यावेळेस आहे ना मला अशा भरपूर अशा कमेंट्स आल्या त्या ताईंच्या की कुठेतरी एक साईट आहे सांगली.com, तिथे तण काढायचं यंत्र मिळतं आणि खूप स्वस्त असं आहे. तर त्यांनी मला लिंक वगैरे पण पाठवली होती, त्याच्यामुळे मी सर्च करून बघितलं. आणि म्हणजे व्हिडिओ वगैरे पण असतात ते ऑनलाईन, तर ते बघितले आणि आपल्या बजेटमध्ये पण मला वाटलं. त्याच्यामुळे म्हटलं बघूया, प्रयत्न करून एकदा म्हटलं ट्राय करून बघूया. आणि मग ते मागवलं मी. आणि एक 4 दिवसामध्ये ते पार्सल बघा पोस्टामध्ये आलेलं आहे. त्यांचा कॉल आला होता सकाळी आजच, त्याच्यामुळे पोस्टात जाऊन घेतलेलं म्हटलं बरं पडेल, कारण आता खूप शोधाशोध होते.
ते थोडासा प्रवास करत आम्ही बघा मार्केटमध्ये पोचलेलो आहे, म्हणजे तळ्यामध्ये पोचलेलो आहे. आता बाजारामध्ये छान छान अशी रोपं बघा, तयार झालेली रोपं आता विकायला असतात. झेंडू आहे, परत काकडी, चिबूड ह्याच्या वेलीसुद्धा विकायला असतात. आणि खूप स्वस्त दरामध्ये ही रोपं मिळतात विकत. तर आज पाऊस पण होता थोडाफार आणि भाज्या पण भरपूर अशा होत्या मार्केटमध्ये. गर्दी आज खूप कमी होती बाजारात, नाहीतर नेहमी भरपूर अशी गर्दी असते. पण पावसामुळे थोडीशी गर्दी की नाही बाजारामध्ये आता कमी झालेली. तर इथे आम्ही की नाही थोडीफार भाजी अशी घेतली. फळभाज्या आमच्याकडे भरपूर खाल्ल्या जातात आणि पालेभाज्या वगैरे, म्हणजे कडधान्य पण असतं पण अलटून पलटून असतं ते. तर इथे एक 4 ते 5 प्रकारच्या फळभाज्या विकत घेतल्या आणि 1-2 कामं जी आमची होती ना ती पण करून घेतली. पोस्टात पण आम्ही जाऊन आलो. आपलं पार्सल की नाही भलं मोठं ते पार्सल होतं, त्याच्यामुळे हातात घेत म्हणजे हातामध्येच घेऊन ते सगळी भाजीपाला आम्ही कसा खरेदी केला. आणि सगळी खरेदी केल्यानंतर इथे फायनली आम्ही घरी यायला निघालो. तर हे तळ्याचा आपला SD डेपो आहे. तर बाजारातून आलो, 10 मिनटं झाले येऊन आणि आता जेवायला वाटतं सगळ्यांना. पहिला आधी भाग्या आणि शेरू यांचं जेवण मी काढले. आज त्यांच्यासाठी स्पेशल खिचडी आणि त्यात ताक मिक्स करून देते. हलकं जेवण आज त्यांना. चला आणि पुन्हा जेवण पण वाढते जेवण आता. तर भाजीपाला आणलेला आहे तो तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवते. काय काय भाजी वगैरे आणले. आज मार्केटमध्ये गर्दीमध्ये म्हणजे फारशी अशी गर्दी नव्हती. भाजी पण बऱ्यापैकी आता स्वस्त झालेली. हे बघा माझ्या वाघ्या शेरूचं जेवण, खिचडी आणि दही. हे असं द्यायचं असतं काहीतरी, पोटासाठी चांगलं असतं आणि खातात ते आवडीने. आता ह्याच्यामध्ये की नाही मीठ नाही आहे. तुम्हाला असं वाटेल खिचडीमध्ये मीठ अजिबात मीठ नाही. ही फक्त त्यांच्यासाठी मी खिचडी बनवली होती, अळणी खिचडी. आवडीने खात आहेत. अशी पोच दे. तर तुम्हाला आता मी एक वस्तू दाखवणार आहे जी कुणालच्या बाबांच्या हातात बघा आहे. ही वस्तू आता आज आम्ही पोस्टातून घेऊन आलोय. सांगलीवरनं आपण मागवलेली आहे. शेरू खाऊ नये तो, उतर खाली. तो बघ वास घेत त्याला वस्तूचा. नाही ना, शेरूकडे बघ ना, त्याला असं वाटतं काय आणि काय बाबा. त्याचं निरीक्षण बघ कसं चाललंय. बाप रे, सगळ्यांनी शेरूकडे बघा. काय बाबू खाऊ आहे काय? घरामध्ये एखादी नवीन वस्तू आली ना का असं त्याचं निरीक्षण असतं. झाली खोलून झाली का? झालं खोलून. हे वरचं नाही खोलत आहे, प्लास्टिक राहू देत ना ते. म्हणजे मी एक म्हणेन की ते शेविंग ब्लेड असतो ना तसं आहे ना, मोटर शेविंग ब्लेड असं मी नाव देईन ह्याला. सेम तसंच आहे. बघू आता. चला आता प्रयोग करून बघूया. कुणाच्या जेव्हा खूप घाई झाली कधीपासनं की मला वापरायचंय. हा, मोठा शेविंग ब्लेड. त्यानंतर पहिल्यांदाच आहे तर जरा हे होईल. वाजला शेरू बोल पायाला होतं. शेरू वाजला. ह्याचं मध्ये मध्ये असतं होतंय. धार करावं लागेल मला वाटतं ना. धार पाऊस आला काम होतंय. कर एकदा. थोडंसं रान कुणाच्या बाबांनी साफ केलेलं आहे. त्यांना तर विचारते कसं वाटलं ते. आहे चांगलं आहे. युजफुल आहे, म्हणजे कामाची वस्तू आहे. थोडी ताकद वापरावी लागते पण निघतंय. रान पण निघतंय. म्हणजे जरा सराव व्हायला थोडा टाइम लागेल ना आपल्या हाताला. ज्याला सवय झाली नाही त्याला काय नाही वाटलं. पटपट पण चांगलं धारदार आहे ना. धारवाले. चला ठीक आहे, म्हणजे वापरायची वस्तू आहे. हे बघा इथेच ठेवलंय ते. युजफुल आहे. बघू आता. प्राईज सांगते तुम्हाला. 600 रुपये प्राईज आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, एवढं काय महाग पण नाही आणि स्वस्त पण नाही. 500-600 रुपयाच्या वस्तूला थोडी ताकद वापरायला लागते. इलेक्ट्रिक वस्तू थोडी मेहनत नाही. हा, इलेक्ट्रिक वस्तू तर पटापट होतं ना. ही काय हाताची वस्तू आहे म्हणजे थोडंसं ताकद वापरावं लागतं आपलं. हा, पण ठीक आहे, चांगली आहे. पण केलास ना. आणि आता रात्रीची वेळ आहे, वाजलेत 8:45.
आमच्याकडे लाईट दुपारी काहीतरी तेच 2:45-3च्या दरम्यान लाईट गेली आणि आता जवळजवळ 8:45च्या दरम्यान लाईट आलेली आहे. त्याच्यामुळे घरातलं काम थोडंफार म्हणजे बाकीच राहिलं, कारण अंधारामध्ये काय करणार ना. भाजी आणलेली ना बाजारातनं, ती आता मी बसून बसून वेगळी वेगळी करून ठेवली आहे. तर मला झटपट दाखवते की काय काय भाजी आणलेली आहे ती. मागे मला एका ताईने कमेंट केले की बाजारातून जे पण तू आणशील ना तर आम्हाला दाखवत जा, आम्हाला आवडतं. त्याच्यामुळे पटकन तुम्हाला दाखवते. भाजी भरून परत फ्रीजमध्ये ठेवायचे. आणि लाईट पण नव्हती त्याच्यामुळे पण घाई नाही केली. म्हटलं लाईट येऊ देत, नंतर म्हटलं आरामात फ्रीजमध्ये ठेवता येईल भाजी. फक्त अशी वेगवेगळी करून ठेवली आहे. तिला घे ना लालवाला हो, ह्या साईडचं लाल. ही भाजी अशी सगळी पसरवून ठेवले. ओली पण होती ना भाजी, त्याच्यामुळे म्हटलं जरा सुकली ती. आणि आपले पहिला तर भाग्याशरू दाखवते. ते बघा झोपलेत दोघं जण गाढ. कोथिंबीर मोठी जोडी आणली होती, त्यातली अर्धी कोथिंबीर आणि त्याची चटणी केली मी. 20 रुपयाची कोथिंबीरची जुडी. आणि ही पण जरा ओली होती म्हणून जरा सुकत ठेवली, सुकले ती. इथे घेवडा 10 रुपयाचा घेवडा येतो. भेंडी 20 रुपये. सिमला मिरची 20 रुपये. म्हणजे किंमत पण तुम्हाला सांगते आमच्याकडे काय भाव आहे तो. पाव किलो भाजी आहे ती. वांगी पाव किलो 20 रुपये. फरसबी म्हणजेच फणसी 20 रुपये. टोमॅटो आमच्याकडे 80 रुपये किलो आहेत. आणि लिंबू आणलेले ते 30 रुपयाचे. काकडी 30 रुपये अर्धा. मिरच्या ह्या 10 रुपयाच्या. बीट 20 रुपये पाव ना बीट पण. कोबी पण हा 20 रुपयाचा. आणि बटाटे आमच्याकडे महाग आहेत, 50 रुपये किलो. त्यातले थोडेसे बटाटे मी आता कुकरला लावलेत ना म्हणून ते कमी दिसतात. आणि अजून आलं कसं घेतलं? आलं कुणाच्या वगैरे घेतलं होतं 50 रुपये पाव ना. तर ही बघा, ही इतकी भाजी फक्त एवढंच आणलेलं आहे बाजारातनं बस, बाकी काही नाही. आणि थोडंसं काय मेडिसिन वगैरे होतं ना ते. आता तुमच्याशी मी बोलत होती ना तेव्हा पुन्हा लाईट गेली होती. अशी लाईट गेली ना रात्रीच्या वेळेस का खूप मला भीती वाटते. दिवसभर काय वाटत नाही, पण रात्रीच्या वेळेस ना लाईट नसलं का खूप प्रॉब्लेम होतं. सगळी कामं ना आपली घरातली अडून राहतात मग. आणि मग दुसऱ्या दिवशी कामाचं ओझं होऊन जातं, असं सगळं आहे. तर चला आता ही जी भाजी आहे ना ती आता व्यवस्थित सगळी मी फ्रीजमध्ये भरून ठेवते. जेवण माझं म्हणजे झालेलं आहे. आज काय खास असं नाही, चटणी वगैरे बनवली आणि आता कुकरला बटाटे वगैरे लावले. ते पटकन असं साधंसं जेवण आम्ही आज करणार आहोत. तर आजचा व्हिडिओ आता मी इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.